शेतकरी बंधूंनो, मी आपला हरिभाऊ होते. आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्हाला करायचं काय. शेतकरी बंधूंनो, अनेक जण ऑनलाईन अर्ज करतात, पेमेंट केल्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर अशा प्रकारे SMS येतो, जसं की ह्या शेतकऱ्याला आलाय. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉन अवेलेबिलिटी ऑफ सोर्स ऑफ वॉटर या कारणामुळे एका शेतकऱ्याचा अर्ज रिजेक्ट झाला आहे. तर रिजेक्ट होण्याचे कारण काय मी तुम्हाला सांगतो. या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोर विहीर नोंद नव्हती, म्हणजे त्यांचा बोर आहे पण बोर काय नोंद केलेली नव्हती. मग आता त्यांनी करायचं काय, नोंद करून घ्यायची. नोंद केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा मी तुम्हाला सांगतो. ऑनलाईन अर्ज ज्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की अर्ज कसा करायचा. नसेल माहीत तर मी तुम्हाला आणखीन सांगतो. मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचंय आणि अर्ज अप्लाय करायचा आहे. गेला तर तुम्ही CSC केंद्रावरती जाऊन देखील अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे बोर विहीर नोंद असली पाहिजे. सर्वप्रथम तुमचा अर्ज पात्र होईल, पेमेंट केल्यानंतरच पात्र होईल. आता तुम्ही अनेक जण शेतकरी म्हणताल की आमचा जो अर्ज आहे, मागील जो अर्ज आम्ही ऑनलाईन केलाय, ऑनलाईन केल्यानंतर आम्हाला पेमेंट आता करायचं काय, तर आमचं पहिलेच पेमेंट आम्हाला परत मिळालं नाही. मग आता ते मिळणार कधी, कुठे मिळेल, काय मिळेल, तर असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला 100% नाही पण 200% मिळतंय. आता पेमेंट कधी मिळणार, तुमचा अर्ज ज्यावेळेस रिजेक्ट होतो किमान 1 ते 2 महिन्यानंतर तुमचं पेमेंट रिटर्न तुम्हाला मिळून जातं. तर अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला 2 महिने झालं, 3 महिने झालं तरी मिळालं नाही. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मिळालं नसेल तर कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचंय की कोणत्या अकाउंटला तुमचं पेमेंट गेलंय. अनेक शेतकरी काय करतात, आम्हाला पेमेंट मिळालंय नाही म्हणून अडत बसतात आणि त्यांना माहित नसतं की कोणत्या अकाउंटला पेमेंट जातं. आता तुम्हाला माहिती करायचं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला आलंय की नाही हे कसं चेक करायचं. चला तर, धन्यवाद.